सुनील मोळावडे पतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहू सुना शिवशस्या मुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला बंधन करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. रणभूमीवर आग फेकतो अजून तोफेचा गोळा, रणभूमीवर आग फेकतो अजून तोफेचा गोळा, शत्रूलाही धडकी भरवतो शुभांचा मावळा, शत्रूलाही धडकी भरवतो शुभांचा मावळा. महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला अभिमानवरी आगळा, शिवचरणांशी निष्ठार पितो हा शुभांचा मावळा, हा शुभांचा मावळा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे शस्त्र पुरवठाही नव्हता, सैन्य पुरवठाही नव्हता. त्यासाठी सुरुवाती शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिकी गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातातच शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. सूरज की तो बात छोड़ो, सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका नाम छत्रपती शिवाजी है, उसका नाम छत्रपती शिवाजी है. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यात का मी नक्कीच मोठा नाही, पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे समजले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडली हातात घेऊन फिरतो. आलं अभ्यास की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला आणि शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडण त्यांच्या जन्मतारखांवरून. म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा. महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. महाराजांनी अनेक बळी मागल्या पण कधीही पंचांग पाहिलं नाही. महाराजांना अनेक संकट आली पण महाराजांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाचे आहारी गेले नाहीत. त्यांच्याकडे पाहून आपलं हे शिकायला मिळते की संकट कितीही मोठे येऊ द्या त्यावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. कारण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जनावरांसारखा वागत असेल तर खरंच ही खूप मोठी शोकांतिका करण्यासारखी गोष्ट आहे. आज सरकारला निर्भय पथक नेमण्याची वेळ आली कारण हैदराबाद भोपाळ सारख्या घटना इथे घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. परत स्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाचा राज्यात होता. स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर स्त्रियांना 100% संरक्षण. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण नव्हती, महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते.